या ठिकाणी घडली. हे तिथं काय झालंय. आता चंद्रकांत खैरेकडे आम्ही उपस्थित दिसले. खरं तर उद्धव ठाकरे शिवसेना गटाची मशालच या छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामूच्या साह्यानं पेटवायची विषय चालू आहे. मला नाही वाटत रशीद मामूला घेतलं तरी ही मशाल पेट घेईल. आणि त्यामुळे निश्चितपणे ज्यानं हिंदुत्वाचे विचार मारून टाकले, आता मामू आणि टोपीच्या मागं फिरणारे हे लोक, यांच्या मागं लोक येणार आहे का? नाही. त्यामुळं निश्चितच एकट्या मामूला घेऊन जरी फिरले तरी मामूचेही मतं मिळणार नाही आणि राहिले सायले हिंदूचेही मतं मिळणार नाही. रशीद मामू असं म्हणाले की त्यांना भारतीय जनता पार्टीवाल्यांना रशीद मामूचं नाव घेतल्याशिवाय त्यांचाही प्रचार होऊ शकतो. अरे रशीद मामूने लँड जिहाद केलेले, दंगली घडवलेले आहे, त्यांचं नाव का नाही घेणार आहे? म्हणजे इतकी दुर्दैवी अवस्था उद्धव ठाकरे गटावर आलेली, याचं दुर्दैव वाटतं. बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? शेवटी आम्ही पण बाळासाहेबांना मानणारी माणसं आहोत ना. तुमच्यासोबत युतीत असलेले अजित पवार यांनी जे तर शहरात सध्या बॅनर झळकवलेले विरुद्ध आशयाचे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की शहराचा विकास पूर्णपणे झालेला नाही, पाणी रेग्युलर भेटत नाही. त्यावर आपण काय बोलतो? कारण ते तुमच्यासोबतच तुमच्याकडचे प्रश्न आहे. आम्ही त्यांना घेऊन बसू नंतर महानगरपालिका झाली की, आणि विकासाच्या ज्या काही राहिलेल्या गोष्टी त्या आणखी परिपूर्ण करू. काही दिवसापूर्वी त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांनी सभेमध्ये बोलताना सांगितलं की ज्या लोकांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावलेला आहे त्यांच्यासोबतच मी सध्या सरकारमध्ये आहे. विषय असा आहे की ज्या वेळेस त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावलेले गेलेले असतील, आरोप लावणे आणि सिद्ध होणे, आणि त्यामुळे सिद्ध जर आरोप झाले असते तर भारतीय जनता पार्टी निश्चितच त्यांना एक बरोबर घेतलं नसतं. संजय राऊत म्हणाले, राष्ट्रपती उद्धव ठाकरे पत्रकार सभा त्या ठिकाणी ते म्हणले की बाबा कैलाश पर्वत जे आहे तर मोदींनी बनवला आणि असे कामं सांगा म्हणे. ते छोटी छोटी कामं जी आहेत आम्ही मुंबईमध्ये केलेली ते सांगू नये भारतीय जनता पार्टीनं. कैलाश पर्वत सारखी मोठी मोठी कामं जी उभारली ते त्यांनी सांगा. म्हणजे त्यांनी असं हे बघा, राष्ट्राच्या जडणघडणीतली उभारणी ही प्रत्येक नागरिकापर्यंत जात असते. प्रत्येक नागरिकाचा त्याच्यात सहभाग असतो. राष्ट्र उभारणी यांना माहीत नाहीये, यांना गल्ली उभारणी माहिती आहे. एक शहर काल संजय राऊत म्हणाले की जर बिनविरोध निवडणुका तर निवडणुका घेता कशाला? तुमचं सरकार आहे, तुमचेच अधिकारी, तुमचे सगळे ते कसं म्हणतात? ते पागल आहे, त्याच्यावर कॉमेंट करणे योग्य नाही.